तर नमस्कार मंडळी. तर लक्ष्मी निवास मालिका होणार आता बंद, पण नक्की काय घडलं, कशामुळे बंद होणार आणि प्रेक्षक वर्ग प्रचंड या मालिकेवरती का भडकलेत, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ह्या लक्ष्मी निवास मालिकेमध्ये खूप सारे पुढचे नवीन ट्विस्ट दाखवले. ते पाहिल्याच्या नंतर लोकांनी खूप निगेटिव्ह कमेंट्स केल्या. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आता ज्या प्रकारे लक्ष्मीसमोर ह्या जयंत कानिटकरचा खरा चेहरा आला होता, त्याच्यानंतर जयंतला अटक झाली आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा ट्विस्ट असा असणार आहे की जयंत कानिटकरची सुटका होणार आहे. आणि मित्रांनो, जर जयंत कानिटकरची सुटका झाली तर लोकांचं म्हणणं आहे की या मालिकेतून संदेश काय घ्यायचा, कारण की ह्या जयंतने आतापर्यंत एवढे पाप केलं, एवढे कुटाने केले, त्याच्यामुळे त्या जयंतला योग्य ती शिक्षा दाखवा आणि त्याचं चॅप्टर क्लोज करून टाका. म्हणजेच त्याचं चॅप्टर असा प्रकारे क्लोज करा की त्याला योग्य ती शिक्षा झाली असं दाखवल्याच्या नंतर त्याचा चॅप्टर का ओपन करायचा परत. म्हणजेच मित्रांनो, परत हा जयंत सुटून येणार आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला पुढे माहितीच आहे की तो आपल्या जानूसोबत परत लग्न करण्याचा प्रयत्न करणार, तिला परत जवळ करण्याचा प्रयत्न करणार, लक्ष्मी श्रीनिवास यांना त्रास देणार, आपल्या सिद्धू भावना ह्या सगळ्यांना त्रास देणार आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे मित्रांनो आपल्या विश्वाला त्रास देणार. आणि मित्रांनो, ह्या जयंतबाबतचं खूप सारं सत्य अजून बाहेर येणं बाकीचं आहे. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या विश्वाच्या आईचा खून पण याच माणसाने केला, हे पण सत्य बाहेर आलं नाही. त्याच्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की जयंतला शिक्षा दाखवायची तर एकदाच कायमची शिक्षा दाखवा, त्याला एकदाच आतमध्ये टाका आणि त्याला एकदाच योग्य ती शिक्षा झालेली दाखवा आणि त्याचा चॅप्टर क्लोज करा. आणि त्याच्यानंतर जर वाटलंच तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपला सिद्धू आहे, आपली भावना आहे, यांच्या आयुष्यात आता गोडगोंडस बाळ येणारच आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचं बाळ दाखवा आणि तिकडून पण आनंदी नावाचा चॅप्टर क्लोज करा आणि सोबतच मात्र त्या निलंबरीला पण योग्य ती शिक्षा दाखवा. म्हणजेच ह्या मालिकेतलं कट कारस्थान पूर्णपणे बंद करून टाका, कारण की या मालिकेतून आम्ही काय संदेश घ्यायचा अशा लोकांच्या खूप साऱ्या मला कमेंट्स येत आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हीच सांगा. एकीकडे मात्र आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात एवढं गोडगंडस बाळ येणार आहे, तरी पण बिचाऱ्या सिद्धूला नकोत असली ते निलंबरी टॉर्चर करत असते. त्याला तुम्ही पाहिलंच असेल की पाठीमागे त्याला किडनॅप पण केलं. हे सगळे ट्विस्ट पाहिल्याच्यानंतर लोकांनी खूप कमेंट केलं की आम्ही ही मालिका पाहणंच सोडलेलं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर ही मालिका बंद करा, नाहीतर काहीतरी चांगलं दाखवा. आणि मला पण मित्रांनो सेम हेच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या कमेंट्स करता त्याच्याच बेसवरती मी व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, तुमच्या कमेंट्स वाचूनच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे की ही मालिका लवकरात लवकर बंद करा. आणि मित्रांनो, जर ह्या मालिकेचा शेवट व्हायचाच असेल तर हा अगदी असा झाला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिलं तर ह्या जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. त्याने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या पापाचा सगळा काय त्याचा पापाची शिक्षा त्याला भेटली पाहिजे. म्हणजेच आपल्या संतोषने सगळ्यांना हे सत्य सांगितलं पाहिजे की आजपर्यंत मात्र ह्या जयंतने काय काय केलंय, म्हणजेच विश्वाच्या आईचा खून केला हे संतोषला माहीत असतं तर संतोषने ते सगळ्यांना सांगितलं पाहिजे, सगळ्यांसमोर येऊन. मित्रांनो, दुसरीकडे ह्या जयंतने आतापर्यंत केलेले कांड सगळे काही उघडकीस आले पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध भक्कम पुरावे पण सापडून ह्या जयंतचा चॅप्टर पूर्णपणे क्लोज झालेला दाखवला पाहिजे. दुसरीकडे आता तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी श्रीनिवास ह्या दोघांच्या आयुष्यामध्ये आता पण सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहेत, तर त्यांनी पण आता लवकरात लवकर जानू आणि विश्वाचं लग्न लावलं पाहिजे. त्या दोघांचा पण सुखाचा संसार झालेला दाखवला पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की आता जानू आणि विश्वाचं लग्न, खूप लोकांच्या कमेंट अशा येतात की जानू आणि विश्वाचं लग्न नाही झालं पाहिजे, कारण तुम्हाला माहितीच आहे की लोकांचं म्हणणं आहे जर तो जयंत कानिटकर जर बाहेर सुटून आला तर त्याच्यानंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की तो आपल्या विश्वाला, जानूला सगळ्यांना त्रास देईल आणि तो परत आपल्या विश्वाच्या जीवाचं काही बरं वाईट करेल. मग त्याच्यामुळे असं वाटतंय मित्रांनो की त्या जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा झालेली दाखवा आणि त्या जयंतचा चॅप्टर संपवा. त्यानंतर विश्वा आणि जानूचं लग्न जर तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवा, कारण की ते पाहायला पण आवडेल लोकांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये गोडगोंडस बाळ येते, त्याचा लवकर जन्म दाखवा आणि त्याच्यानंतर त्यांचं पण कुटुंब एक हॅप्पी आणि गुड दाखवा. आणि त्या निलांबरीला पण योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, कारण की तिचं पण कट कारस्थान सगळ्यांसमोर आलेलं दाखवा आणि त्याच्यानंतर ह्या मालिकेचा गोड असा शेवट करा. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की या मालिकेत सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या कशा पण घडतात, त्याच्यामुळे लोकांनी एवढी नाराजी व्यक्त केली की प्रत्येक माझ्या व्हिडिओच्या खाली लोक कमेंट्सच करत आहेत की ही मालिका लवकरात लवकर बंद करून टाका, ह्या मालिकेतून आम्ही संदेश काय घ्यायचा. तर मला पण मित्रांनो हे सांगणं आहे की या मालिकेचा असा योग्यरित्या शेवट जर दाखवला तर लोकांना पण ही मालिका पाहायला आवडेल आणि ह्या मालिकेचा गोड शेवट झाला तर सगळ्यांनाच आनंद होईल. तर याबाबत तुमचं मत काय आहे? मी जसा व्हिडिओ बनवला याबाबत तुमचं मत काय आहे की ह्या मालिकेचा अशा प्रकारे शेवट झाला तुम्हाला आवडेल का? तुम्ही नक्की कमेंट्स करा मित्रांनो. मी तुमच्या कमेंट्सवरतीच व्हिडिओ बनवण्यासाठी हा स्पेशल चॅनल ओपन केला आहे. तुमच्या जे काही कमेंट्स असतील, तुमची जे काही मतं असतील या मालिकेबाबत, प्लीज तुम्ही त्याच्या रिलेटेड तुम्ही कमेंट्स करू शकता. काहीही कमेंट करा, मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की 100% बनवेल. धन्यवाद.